तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, कोकणचा होता. आणि त्यानंतर मला ब्लॉग कसलाच काढायला टायमिंग नाही. आणि मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की भावाला सलाईन लावली होती आणि तात्पुरतं त्याला बरं वाटलं, पण नंतर दुसऱ्या दिवशी परत त्रास झाला. म्हणजे त्याला काय व्हायचं, संध्याकाळचं ताप यायचा आणि संध्याकाळी कमीत कमी 8-9 वाजता त्याला ताप यायचा. तर सकाळी 5 वाजेपर्यंत राहायचं. संध्याकाळचं ताप यायचा आणि दिवसभर एकदम चांगला असायचा. म्हणजे असं फिरू शकतो, म्हणजे नॉर्मल आपण दररोजचं असतो ना तसंच होतं. पण संध्याकाळचा ताप काय येतोय, मग नंतर टेस्ट केली तर टायफॉइड निघाला त्याला. तर मग तरी सलाईन लावली. डॉक्टर म्हटले थोडंच आहे, तर सलाईननी भागून जाईल. पण सलाईन लावली एक दिवशी सलाईन लावली रात्रीची, कितीतरी 10 वाजता सलाईन लावली. ताप आला होता म्हणून 10 वाजता सलाईन लावली. चेकअप वगैरे केलं ना, तर 10 वाजता सलाईन लावली. तर त्यानंतर मग थोडासा ताप गेला, म्हणजे गेलाच. थोडा म्हणजे नॉर्मल होता ताप सकाळी उठल्यावर, पण तात्पुरता तर तो गेलाच होता. पण दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी ताप यायला लागला. मग आम्ही म्हटलं की नाही, मग आम्ही त्याला शनिवारी ॲडमिट केलं होतं. तर शनिवारी म्हणजे कमीत कमी दवाखान्यात धावपळ वगैरे सगळी तेच चालू होती. एवढ्या लांब न ठेवायचं. आणि त्याला पुण्यात केलं होतं ॲडमिट, कमला नेहरूला केलं होतं. तर मी माझ्या घरनं इथं आले होते मी एकदा घरी. जेव्हा शनिवारीच त्याला ॲडमिट केलं होतं, तर तेव्हा आले होते मी घरी. तर ते मटकीची भाजी, चपाती आणि वरण भात घेऊन गेले होते. मग संध्याकाळी तेच आम्ही चौघांनी खाल्लं, मी पप्पा मम्मी तेच खाल्लं. मग दुसऱ्या दिवशी मग काकी वगैरे सगळे भेटायला आले होते. त्याला बरं वाटलं आणि आता एकदम ओके, म्हणजे खूप असं बरं झालेलं आहे, नॉर्मल झालेलं आहे. आता कामाला पण जातो. थोडे दिवस केला आराम आणि थोडे दिवस मग मी सोडवायला गेले पप्पांना गाडीवर, कारण की खूप लांब पडतं माझ्या पप्पाचं काम आणि सायकलवर तर होत नाही. त्यामुळं मग गाडीवर माझा भाऊ दररोज घेऊन जातो आणि आणतो पण तो आजारी असल्यामुळे मग मीच घेऊन जात होते पप्पाला. सकाळी पण घेऊन जायचे आणि संध्याकाळी पण आणायचे. मग या अशा धावपळीमुळे मला कसलाच टायमिंग नव्हता. तर आज मला वेळ आहे. काल जरा एकदम मी निवांत होते आणि आज पण निवांत आहे. तर थोडं त्याला मध्ये भावाला सांगितलं होतं तेलकट वगैरे खायचं नाही, नॉनव्हेज वगैरे खायचं नाही. तरी पण नंतर दुसऱ्या एक डॉक्टरला विचारलं, म्हणजे तिथंच डॉक्टरला विचारलं नॉनव्हेज चालतं का, तर हो चालतं म्हटले. तर आज आमच्या घरी आहे चिकन. खूप दिवसातनं चिकन करतोय आज आम्ही, कारण की तो ॲडमिट होता, त्यानंतर जमलंच नाही चिकन करायला. तर म्हणून आज चिकन करतोय. तर भाजी तर टाकलेली आहे शिजायला आणि तर मी मसाल्याची तयारी करते. खूप म्हणजे काय सांगता येईल, एवढी धावपळ झाली ना आमची. आणि त्यात आमची मसाल्याची तयारी चालू आहे. कांदा तर कापलेला आहे मी, आता खोबरं कापते. तर म्हटलं आता ब्लॉग तर घ्यायलाच पाहिजे, म्हणून म्हटलं ब्लॉग घ्यावा आधी. आता खोबरं मसाला वगैरे तयार करायची. मम्मी तर म्हणली रोटीच कर, पण रोटीने माझं तर पोटच भरत नाही. त्यामुळं म्हटलं नको. तरी पण बघूया. शरण्या आली होती आणि शरण्याचा न्यू लुक बघायचा असेल तर 2 मिनिटं वेट कर. तर हे बघा शरण्याचं न्यू लुक. शरण्या तुझा न्यू लुक दाखव. कसं आहे आमच्या शरण्याचा न्यू लुक बघा. कसं काय कोणी केलं टक्कल? पप्पांनी टकलं केलंय तिचं, कारण की खूप केस वाढले होते आणि गरमीत खरंच असं नको होतं गरमीत. आणि खूप दिवसातनं ही आलेली आहे, म्हणजे ती मध्ये आली असेल पण मी नव्हते. तर कसं आहे टक्कल मी जेव्हा फर्स्ट टाइम तिला बघितलं तर मी अशी एकदम शॉक झाले होते, पण ते खूप गडबडीत मी बघितलं तिला. तर आणि हे बघा टक्कल. कुणी टक्कल केलं तुझं? का केलं टक्कल? का केलं बाबू? का केलं सांग ना. टक्कल केलं टक्कल होय. आणि परीचं नाव मी बटाटा ठेवले, तुम्ही बघू शकता, कारण की तिचे खूप असे मोठे डोळे आहेत म्हणून मी तिला बटाटा म्हणते. बटाटा म्हण. तुझी मम्मी कुठे गेली? दूर गेलेली आहे ना मम्मी.
काय आहे त्याच्या हातात? मी काय नाही. त्यांना म्हण हाय. हाय. कशा आहात? कशा बरे आहेत का तुम्ही? बरेत का तुम्ही? ओके. तर या सगळ्यांनी चिकन खायला म्हण. या तुम्ही. या तुम्ही सगळ्यांनी चिकन खायला. आणि तुला काय बोलायचंय का परी? हे बघा परी परी तुला काय म्हणायचंय का? ये ना बाळा थोडस. आणि मला सारखे म्हणते व्हिडिओ काढत जा माझ्यासोबत. पण खरं सांगू का, मी व्हिडिओ काढले होते मध्ये आणि ते काय व्हायरल झाले नाही. मला व्हिडिओ काढायला पण मध्ये टायमिंग नव्हता. असं नाही करायचं. असं शरण्याला अशी खूप सवय अशी नरड दाबते अशी सगळ्यांचं. माझ्या हात दाबत होती ती व्हिडिओ. बरं सगळ्यांचीच असं दाबते आणि खूप असं मस्त वाटते. आज मी 2 दिवसांनी आज फ्री झालेले आहे गाईज. खूप असं मस्त वाटतंय. एवढी धावपळ होती तुम्हाला काय सांगू. खूप म्हणजे दवाखान्यात जर असलं ना कोण पेशंट तर खूप म्हणजे आज आमच्या बाबतीत फर्स्ट टाइम झालेलं आहे. एवढी धावपळ झालेली आहे. आणि मम्मी गावाकडे असायची, पप्पाला सोडायचे कामाला आणि माझ्याकडे सगळं होतं ना. काय परत रक्त वगैरे त्याचं द्यायचं, कुठं द्यायचे, काय म्हणजे रक्त वगैरे टेस्ट करायचं, परत बिल भरायचं, हे सगळं माझ्याकडं होतं. कॉन्ट्रॅक्टदार हे सगळं माझ्याकडं होतं. पण आता फायनली तर भाऊ बरा झालेला आहे. खूप असं मस्त वाटतंय. आणि घरात जे पण असं मस्त चाललं. मम्मी पण कामाला गेली खूप दिवसातनं. तर काय बोलायचंय का? काय बोलायचंय शरू तुला? हा काय काय मटन. मटन? काय मटन? मटन बनायचंय. तुझं टक्कल कोणी केलं तिला ते विचार. टक्कल कोणी केलं? का केलं टक्कल ते सांग. गरम होत होतं तुला? केवढं होतं तुझे केस? कुठे केस टाकले? टाकले म्हणतात. सेंट आहे ती सेंट. नाव काय तर ठेवलंय. तर गाईच स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर भाऊ आलेला आहे तर आता त्याला जेवायला वगैरे द्यायचंय. तर बघा कशी भाजी केली मी. तर तुम्ही बघू शकता भाजी मस्त असं केलेली आहे. रोटी नाही केली. भावाला म्हणलं मी खूप दमली आहे स्वयंपाक वगैरे करूनच. त्यामुळे बघू शकता भाजी खूप छान असं झालेलं आहे. चिकन आणि भाकरी पण झालेली आहेत. मम्मीने सकाळी डाळ भात केला होता. तर छोटासा डबा मी भात लावलेला आहे आणि सकाळचा भात तर तेवढा आहेच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्या माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे. तर उद्या मी नक्की दाखवेल मस्त असं डेकोरेशन वगैरे, जेवण वगैरे सगळं फॅमिली दाखवेल. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत विश्रांती घ्या. बाय.